नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण रव्याचे रोट बनवलेत बघा आणि तुम्ही रोट बघू शकता. मस्त खुसखुशीत बनवून तयार झालेत. बनवायला खूप सोपे आहेत, शिवाय कमी खर्चामध्ये बनवून तयार होतात. मुलांना मधल्या वेळेत खायला देऊ शकता, डब्याला साईड बिस्किट म्हणून देऊ शकता. खूप मस्त होतात. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपण रोट बनवण्यासाठी बघा 1 कप बारीक रवा घेतला आहे. त्यामध्येच आपल्याला 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे. दोन्हीही आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी अर्धा कप साखर टाकून घेतली आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पाऊण कपसुद्धा टाकू शकता. अख्खी साखर टाकून घेतली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्यानेच मी सगळं साहित्य घेतलं आहे. हे व्यवस्थित असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये पाव कप आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. इथं मी वितळवलेलं साजूक तूप टाकून घेतलं आहे. आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं घट्टसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. अगदी पटकन व्यवस्थित असं मळून तयार होतं. तुम्ही याच्याऐवजी पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित असं छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त एक्स्ट्रा मळत बसण्याची गरज पडत नाही. फक्त व्यवस्थित जोडून जोडून मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं बघा आपलं छान असं पीठ व्यवस्थित असं मळून झालं आहे. थोडंसं घट्टच ठेवलं आहे मी, म्हणजे आपले बिस्किट खुसखुशीत होतात, आपले रोट छान असे खुसखुशीत होतात. आता जेवढे तुम्हाला लहान किंवा मोठे बनायचे आहेत ना, त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊन, मिश्रणाचा गोळा घेऊन त्याचे अशा प्रकारे रोट बनवू शकता. इथं मी बघा 10 मिनिटं कढई छान अशी गरम व्हायला ठेवून दिली आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून दिले आहे, वरतून झाकण ठेवले आणि कढई आपल्याला 10 मिनिटं गरम करून घ्यायची. नंतर इथं ताटामध्ये बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पेपरला तेल लावून सुद्धा घेऊ शकता. तर इथं मी बघा सगळेच रोट मस्त अशा प्रकारे बनवून घेतलेत. थोडेसे क्रॅक्स पडतात आपल्या पिठाला, ह्याच्यामध्ये आपण तुपाचा वापर केल्यामुळं आणि रव्याचा वापर केल्यामुळं. त्यामुळेच आपले रोट मस्त खुसखुशीत होतात. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे काजू, बदाम वगैरे सुद्धा कट करून टाकू शकता. आता वरतूनही इथं मी थोडेसे तीळ लावून घेतलेत बघा. तीळ थोडेसे टाकून मस्त असं चिकटवून घ्यायचं, थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर इथं आपले रोट बनवून तयार झालेत. मध्यम साईजचेच बनवून घेतलेत मी. कढईसुद्धा छान अशी आपली गरम झाली बघा. व्यवस्थित सावकाश आपल्याला ताट ठेवून द्यायचं आहे. आणि हे रोट ना आपल्याला मीडियम गॅसवरती 15 मिनिटं छान असे बेक करून घ्यायचेत. मीडियम गॅसच ठेवायचा आहे. एकदम स्लो पण करू नका किंवा एकदम मोठासुद्धा करू नका. मीडियम गॅसवरती छान असे बेक करून घ्यायचेत. तर इथं बघा 20 मिनिटानंतर मी मस्त असं चेक करून बघितलं तर आपले रोट बघा छान असे भाजून तयार झालेत, बेक झालेत. छान असा कलर आला आहे आतून त्याला. सगळेच रोट बघा मस्त असे आपले बेक झालेत. आता हे काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरती मस्त खुसखुशीत होतात. गरम असताना थोडेसे लवचिक असतात, परंतु थंड झाल्यावरती व्यवस्थित खुसखुशीत होतात. इथं आपले सगळे रोट मस्त असे थंड झालेत बघू शकता तुम्ही. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून मस्त असे ठेवू शकता. मुलांना कधीही मधल्या वेळेत खायला देऊ शकता. आता आपण तोडून सुद्धा बघूया. मस्त खुसखुशीत झाला आहे, तुम्ही बघू शकता. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.